तसाच मी आकडा सांगते. आज आमच्या SHG ग्रुपची आकडेवारी गेली आहे. ही ताकद झाली आपली आणि ही ताकद आता विश्वस्तरीय लेवलला आपल्याला दाखवायची आहे. आणि अनेक देश कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, आता खूप फास्ट होत चालली. त्यात प्रवास केल्यावर, त्या ट्रेनमध्ये प्रवास केल्यावर वाटतं की क्षणभर वाटतं की ही ट्रेन कुठल्या चाललं आहे, पण त्याच्या मागे एक भक्कम ताकद पाहिजे आणि ती ताकद आहे एक राष्ट्र. किती व्यथित होऊन जातात ही देश, तिथली नागरिक, तो आपण अनुभव घेऊ शकतो. हे अनुभव ऐकत असताना एका देशाची ताकद काय असते हे तिथल्या भूमीवर आपल्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं. रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये मुलांची नंबर घेतली. प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी जाणार आहे, त्याला निश्चितच माझ्या गावाच्या मातीचा सुगंध त्या ठिकाणी त्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. असा हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पने मागे आपण पहा. ज्यांच्या हातामध्ये अमृत वाटिकेमध्ये घेऊन जाणार आहोत, या ठिकाणी ही कलश घेऊन मॅडम साहेब एक कुठे घ्यायचं दादांना बोलवतो साहेब. दादा या शालीमार, CBS, त्र्यंबक नाका आणि नंतर जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने करण्यात येणार आहे. आलेले सर्व सरपंच आणि पदाधिकारी यांना माझी विनंती असेल की आपण अमृत या अभियानात युवा तरुणांना मी विनंती करतो की आपण समोर या ठिकाणी यावं. सर्व आपल्या समवेत मान्यवरांचा एक फोटो या ठिकाणी घेण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राचे सर्व एक मिनिट. नाशिकच्या प्रत्येक गावागावामधून आलेली ही मदत केलेल्या अमृत वाटिकेमध्ये तसं तर आपला नाशिक जिल्हा या कार्ड वितरणामध्ये प्रथम क्रमांकाला आहे आणि म्हणून याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळवून देता येईल त्याही दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत. आणि तिसरं एक मला आपल्यासमोर नमूद करायचं आहे, जर आपल्या गावामध्ये काही दिव्यांग व्यक्ती ज्यांना कोणाला हात नाही किंवा पाय नाही, काही दुःखद घटनांमध्ये जर असे ते व्यक्ती बाधित झालेले असतील तर अशा व्यक्तींच्यासाठी कृत्रिम अवयव देण्याच्या संदर्भामध्ये 26 ऑक्टोबर आणि 9 नोव्हेंबर या दिवशी कॅम्प्स आयोजित करण्यात येणार आहेत. तर आपल्या गावामध्ये जर कोण असे दिव्यांग बांधव असतील तर त्यांनाही याचा लाभ आपण मिळवून द्यावा, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. परत एकदा आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो. गेली काही महिन्याच्या पासून तुम्ही सर्वांनी अथक कष्ट घेतले पेट सुरगण्याचं. तर मला वाटतं की त्यांच्यापासनं आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. एवढं चांगलं योगदान देऊन त्यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी त्या गावामध्ये प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी केलेला आहे. आणि म्हणून सर्वांनी थोडंफार कमी अधिक असेल परंतु सर्वांनी अतिशय कष्टपूर्वक हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला. आणि मला वाटतं की जर कधी आपल्या आयुष्यामध्ये दिल्लीला आपल्याला जाण्याची संधी मिळेल तर त्या अमृत वाटिकेला भेट देण्याची जेव्हाही आपल्याला संधी मिळेल तर आपल्या गावाच्या मातीचा सुगंध आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल
अशा प्रकारच्या मातीचाही सहभाग त्या ठिकाणी असणार आहे. या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल. मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की प्रत्येक गावागावामध्ये अगदी आबालवृद्धांच्या पासून, विद्यार्थ्यांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत परत एकदा स्वातंत्र्य सैनिकांचा, आपल्या सैनिकांचा, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय, त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा एक संधी आपल्याला सगळ्यांना मिळाली. आपल्या देशाच्या प्रती एक आदर व्यक्त करण्याची. मला वाटतं की अनेक चांगले कार्यक्रम गावागावातनं त्या ठिकाणी संपन्न झाले आणि एक देशभक्तीपर वातावरण ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण देशात त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ताईंनी अनेक योजना आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याच्यासोबतच मला असं वाटतं की अगदीच मागच्या काही दिवसांपूर्वीच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने प्रधानमंत्री महोदयांनी विश्वकर्मा योजनेची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. साधारणपणे 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांच्यासाठी, म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये जो काही कारागीर आहे त्या कारागिरीच्या कुशल कामाच्यासाठी तो कमी वेळेमध्ये जास्ती एफिशियन्सी कसं काम करू शकतो, त्याला कुशल प्रशिक्षण जर दिलं तर त्याची क्षमतेमध्ये वाढ होऊन त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्यासाठी आणखी त्याच्यातनं चांगली जोड मिळू शकेल आणि 2 पैसे त्या कुटुंबाला जास्तीचे त्या माध्यमातून मिळू शकतील. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये याही योजनेच्या संदर्भातला या कारागिरांना कसा लाभ जास्तीत जास्त आपल्याला मिळवून देता येईल त्याही दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावेत. याचं सगळ्यांच्या सहकार्याने झाले. मी सगळ्यांचं अभिनंदन करते, आभार मानते. विशेष करून BDO असतील, ग्रामसेवक असतील, आमचे सरपंच असतील, यांनी खूप चांगली आणि खूप मोठी मेहनत घेतली आहे. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. वीर शहीद के बलिदान और परिश्रम के कारण भारत की आज़ादी मिली है और इस अमृत काल में उन वीरों को मैं नमन करती हूँ. तेज, त्याग, तप, तत्व, तर्क याचं प्रतीक ही अमृत कलश यात्रा आहे. आणि ही अमृत कलश यात्रा आता इथून राज्य लेवलला आणि राज्यातनं असे हजारो कलश, प्रत्येक राज्यातनं असे हजारो कलश दिल्लीत जातील आणि दिल्लीमध्ये अमृत वाटिकेमध्ये हे कलशची माती त्या स्मारकासाठी दिली जाईल आणि त्या भूमीशी आपण जोडलो आहोत. ही एक एकात्मतेची भावना या कार्यक्रमातून निर्माण होते, याचा आनंद आहे. पूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी प्रवास केला, तिथे रात्री उशीर जरी झाला तरी तेवढ्याच मोठ्या उत्साहात या यात्रेचं स्वागत केलं. आणि मी एवढंच म्हणते की माझा देश सुरक्षित तर मी सुरक्षित, म्हणून भारत प्रथम, राष्ट्र प्रथम ही भावना महत्त्वाची आहे. मागे मी एकदा चांदवडला एका शहीदाच्या अंत्यविधीसाठी गेली होती हरनूरला, आणि अंत्यविधी झाल्यानंतर त्या वीरपित्याला मी भेटायला गेली. मी हा अनुभव का सांगते बघा, काही लोकांची विचारधारा किती उच्च असू शकते याचं एक उदाहरण आहे. आणि मी निघताना त्या वीरपित्याकडे गेली आणि त्यांना मी नमस्कार केला. म्हणजे दुःखद क्षण होता. एकीकडे मुलगा त्या सरणावर शेवटचा प्रवास करतोय, मी त्या वीरपित्याला नमस्कार केला आणि त्यांना मी म्हटलं, काका तुमच्या पुढच्या कुटुंबाच्या याच्यासाठी आमच्याकडनं जेवढी मदत होईल ती करू, पण वाईट वाटतंय की आज आपला एक मुलगा, पण आपण खूप खूप वेगळे आहात की तुम्ही तुमचा एक मुलगा देशासाठी अर्पण केला. ते वडील रडत होते, ते थांबले आणि मला म्हटले की ताई, हा एक मुलगा गेला ना, माझा दुसरा मुलगा पण आहे, तुम्ही सांगा मी त्याला सुद्धा माझ्या देशासाठी अर्पण करतो. त्या क्षणाला मला वाटलं की श्रीमंती काय असते याची व्याख्या कोणी विचारली तर कदाचित हे उदाहरण सगळ्यात जास्त श्रीमंतीचं असू शकतं. तो पिता त्या क्षणाला त्याच्या दुसऱ्या मुलाला हाक मारून म्हणतो, बघा ताई, या मुलाला पण
मी परीक्षा द्यायला लावतो आणि तुम्ही त्याचं सिलेक्शन करून घ्या. माझा दुसरा मुलगा पण मी या देशासाठी देणार, या भारतासाठी देणार, या भारत मातेच्या रक्षणासाठी देणार. मी कमी पडणार नाही. मी एक मुलगा गेला तरी माझ्या दुसऱ्या मुलाला पण त्याच क्षेत्रात पाठवेल. असे वीर पिता आणि माता जेव्हा भेटतात ना, तेव्हा वाटतं की कदाचित आपण तर फक्त छोटासा विचार करतो, आज हे करू ते करू, पण असे पण लोक आहेत की ते देशाचा विचार करतात. आणि मी इतका प्रवास करते आणि इतक्या लोकांना भेटते, तेव्हा वाटतं की जेवढे लोक कदाचित चुकीचं काम करतात किंवा या देशाला चुकीच्या पद्धतीने नेतात, त्याच्यापेक्षा जास्त पटीचे लोक मी बघते की ते फक्त आणि फक्त देश प्रथम बघतात, या देशाचा विकास प्रथम बघतात. आणि कदाचित त्या लोकांमुळे माझा देश पुढे जातोय. मी या कार्यक्रमातनं त्या सगळ्यांना पण नमन करते, वंदन करते. आणि देशभक्तीची ज्योत जर राहिली, चांगली टिकली, तर माझा देश नक्कीच पुढे जाईल. आजच्या परिस्थितीला भारत खूप प्रचंड वेगाने पुढे चाललाय, त्याचं सांभाळणं पण आपल्याला जबाबदारीचं आहे. आणि आपले भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले काही कर्तव्य आहेत, ते कर्तव्य करूया, एवढंच इथे सांगते. देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है. हम उस देश के निवासी हैं साथियों, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है. धन्यवाद.